आणि चॅट केवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे. बघा, जी केस दाखल झालेली आहे ती NDPS ॲक्टच्या अंतर्गत आहे. NDPS ॲक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे. ताई, पण जर बघितलं तर तुम्ही स्वतः तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की गुगल ड्राईव्हचा पासवर्ड जातात त्याची काय माहिती लगेच दुसऱ्या दिवशी पुणे पोलीस न्यायालयात सांगतात की काही अश्लील व्हिडिओ आहे. तुम्हाला काय पुणे या संदर्भात व्हायरल होण्याची भीती वाटते का काय? असं काहीही नाही. त्या दिवशी मी CP कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते, कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी. मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज CP कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते.